तर लास्ट लेक्चरला आपण सर्व्हिस ट्रान्झिशन हा जो युनिट होता तो आपण बघितला होता. मग त्याच्यामध्ये नॉलेज मॅनेजमेंट असू देत, चेंज मॅनेजमेंट असू देत किंवा दुसऱ्या सगळ्यात क्रिटिकल सक्सेस फॅक्टर असू देत त्यातले. ओके, तर हे सगळे जे पॉईंट होते किंवा ट्रान्झिशन प्रोसेस कशा कॅरी आउट करतात, कोणत्या कोणत्या प्रोसेस असतात, TPS प्रोसेस असेल, SBD प्रोसेस असेल, या सगळ्या प्रोसेस आपण लास्ट लेक्चरमध्ये किंवा लास्ट युनिटमध्ये बघितल्या होत्या. ओके, आजच्या लेक्चरला आपण आपला जो 4th युनिट आहे दॅट इज सर्व्हिस ऑपरेशन हा युनिट आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करणार आहोत. ओके, तर बघा सर्वात फर्स्ट जो त्यातला पॉईंट आहे 4th युनिटमध्ये तो आहे फर्स्ट पॉईंट म्हणजे फंडामेंटल्स किंवा सर्व्हिस ऑपरेशनचे जे बेसिक्स आहेत ते त्यांनी सांगितले. ओके, फर्स्ट पॉईंट बघा त्यांनी काय सांगितलं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी किंवा तुम्ही असं म्हणू शकता ITIL IT इन्फ्रास्ट्रक्चर लायब्ररी सर्व्हिस ऑपरेशन डिस्क्राइब्स बेस्ट प्रॅक्टिस फॉर मॅनेजिंग सर्व्हिसेस इन सपोर्टेड एन्व्हायरमेंट. ओके, ITIL हा जो काय पार्ट असतो किंवा तुम्ही ITSMच्या रिलेटेडच हा जो पार्ट आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर लायब्ररी. ओके, हा जो काय पार्ट आहे किंवा ITSMमध्ये सर्व्हिस ऑपरेशन काय सांगतं, बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर मॅनेजिंग सर्व्हिसेस इन सपोर्टेड एन्व्हायरमेंट्स. ओके, इट इन्क्लूड्स guidance on achieving effectiveness and efficiency in delivery and support of service to ensure value for customer, users and service providers. सर्व्हिस ऑपरेशन काय करतं, तर गायडन्स प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. तुम्हाला जर तुमच्या सिस्टममध्ये तुमच्या कंप्लीट प्रोसेसमध्ये तुम्हाला जर इफेक्टिव्हनेस अचीव करायचं आहे किंवा इफिशियन्सी अचीव करायची आहे, ज्यावेळेस तुम्ही कस्टमर्सला व्हॅल्यू प्रोव्हाइड करता किंवा तुम्ही कस्टमर्सला व्हॅल्यू डिलिव्हर करता, त्याला सपोर्ट प्रोव्हाइड करता, अशा वेळेस तुम्हाला जर इफेक्टिव्हनेस आणि इफिशियन्सी तुमच्या प्रोसेसची किंवा सिस्टमची जर इम्प्रूव्ह करायची असेल तर त्याच्यासाठी काय करतं, सर्व्हिस ऑपरेशन गायडन्स प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. ओके, त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं बघा, स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्स आर अल्टिमेटली रिअलाइज्ड थ्रू सर्व्हिस ऑपरेशन. तुमचे जे स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्स असतात तेही तुम्हाला रिअलाइज करण्यासाठी हेल्प करतं सर्व्हिस ऑपरेशन. ओके, देअरफॉर मेकिंग इट क्रिटिकल कॅपॅबिलिटी, म्हणजेच काय, तुमच्या ज्या क्रिटिकल कॅपॅबिलिटीज आहेत त्या इम्प्रूव्ह करण्याचं काम किंवा त्यांना डेव्हलप करण्याचं कामही तुम्ही सर्व्हिस ऑपरेशन थ्रू करू शकता. ओके, ITIL service operation provides guidance on how to maintain stability in service operation. ओके, जे तुमचं ITIL म्हणजे IT इन्फ्रास्ट्रक्चर लायब्ररीमध्ये जे तुमचं सर्व्हिस ऑपरेशन असतं ते काय करतं, तुमच्या कंप्लीट सिस्टमला तुमच्या कंप्लीट सिस्टमची स्टॅबिलिटी मेंटेन कशी ठेवायची किंवा तुम्ही जे ऑपरेशन परफॉर्म करताय त्या ऑपरेशनची स्टॅबिलिटी कशी मेंटेन ठेवायची, ओके, याच्यावर गायडन्स प्रोव्हाइड करण्याचं कामही ITIL सर्व्हिस ऑपरेशन करत असतं. ओके, मग ते गायडन्स प्रोव्हाइड करताना काय करतं, ते तुम्हाला कशा थ्रू गायडन्स प्रोव्हाइड करतं, तर बघा तुमच्या डिझाईनमध्ये तुम्ही जे चेंजेस अलोकेट केले त्यांना त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे का, किंवा तुम्ही जे स्केल्स घेतलेत तुम्ही कोणता स्कोप यूज केला आहे, ओके, किंवा तुम्ही कोणत्या लेवलचे सर्व्हिस लेवल्स तुम्ही यूज केला, तर ह्याच्यावर गायडन्स प्रोव्हाइड करण्याचं काम सर्व्हिस ऑपरेशन किंवा ITIL सर्व्हिस ऑपरेशन करत असतं. ओके, त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं बघा, ITIL सर्व्हिस ऑपरेशन डिस्क्राइब्स प्रोसेसेस, फंक्शन्स, ऑर्गनायझेशन अँड टूल्स used to underpin the ongoing activities required to deliver and support services. ओके, थोडक्यात त्यांनी काय सांगितलं आहे, ITIL सर्व्हिस ऑपरेशन जे काय आहे ते काय करतं, तुम्हाला तुमच्या प्रोसेसेस डिस्क्राईब करण्याचं काम करतं, त्याचबरोबर तुमच्या प्रोसेसचे फंक्शन्स कोणते कोणते आहेत, तुमच्या सिस्टमचे फंक्शन्स डिस्क्राईब करण्यासाठी हेल्प करतं. त्याच्यानंतर तुमची ऑर्गनायझेशन कशी आहे, त्याच्यासाठी तुम्ही प्रोसेस कॅरी आउट करण्यासाठी तुम्ही कोणते टूल्स यूज करता, तुमच्या ज्या ऑनगोईंग ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांना डिस्क्राईब करण्याचं काम थोडक्यात ITIL सर्व्हिस ऑपरेशन करतं. ओके,
त्याच्यामध्ये जर तुम्ही सर्व्हिस ऑपरेशन किंवा ITIL सर्व्हिस ऑपरेशन जर तुम्ही बघितलात आणि त्याचा स्कोप जर तुम्ही बघितला तर त्याच्या स्कोपमध्ये टोटल 4 अस्पेक्ट्स तुम्हाला कन्सिडर करावे लागतात. ओके, तुम्ही जर सर्व्हिस ऑपरेशनचा स्कोप तुम्हाला जर बघायचं असेल तर सर्वात फर्स्ट तुम्हाला सर्व्हिसेस काय असतं हे माहिती असावं लागतं. त्याच्यानंतर सर्व्हिस मॅनेजमेंट प्रोसेस काय असते हे माहिती असावं लागतं. त्याच्यानंतर तुम्ही कोणती टेक्नॉलॉजी यूज करताय हे माहिती असणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर लास्ट पॉईंट दॅट इज युअर स्टाफ किंवा पीपल, तुम्ही किती वर्कर्स किंवा कशी माणसं तुम्ही यूज करताय हे माहिती असणं गरजेचं असतं. किंवा तुम्ही किती डिसिजन मेकर्स तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये आहेत हे माहिती असणं गरजेचं असतं. ओके, तर आपण नेक्स्ट जो आपला पॉईंट आहे दॅट इज सर्व्हिस ऑपरेशन स्कोप, हा पॉईंट आपण बघूया. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे बघा, फर्स्ट पॉईंट आहे द सर्व्हिसेस. ओके, सर्व्हिसेस कशाला बोलतो आपण, सर्व्हिसेस कशाला म्हणतो, ॲक्टिव्हिटीज दॅट फॉर्म अ पार्ट ऑफ सर्व्हिस आर इन्क्लुडेड इन सर्व्हिस ऑपरेशन. ओके, सर्व्हिसेस कोणत्या कोणत्या असतात तर अशा ज्या ॲक्टिव्हिटीज ज्या सर्व्हिस ऑपरेशनमध्ये सर्व्हिस ऑपरेशनचा एक पार्ट असतात त्यांनाच आपण काय म्हणतो, सर्व्हिसेस म्हणतो. ओके, तर नेक्स्ट पॉईंटमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, सर्व्हिस मॅनेजमेंट प्रोसेस. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा त्यांनी, सेकंड पॉईंट आहे सर्व्हिस मॅनेजमेंट प्रोसेसेस. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, द ऑनगोईंग मॅनेजमेंट अँड एक्झिक्युशन ऑफ एनी सर्व्हिस मॅनेजमेंट प्रोसेस आर परफॉर्म इन सर्व्हिस ऑपरेशन. ओके, कुठलीही तुमची ऑनगोईंग जी प्रोसेस असते तुमच्या सिस्टमच्या रिलेटेड किंवा तुम्ही एखादी प्रोसेस, एखादी टेक्नॉलॉजी, एखादी कन्सेप्ट एक्झिक्यूट केला, ओके, तुमची ऑनगोईंग प्रोसेस आणि एक्झिक्युटेड प्रोसेस या काय असतात, सर्व्हिस मॅनेजमेंट प्रोसेसच्या अंडर येतात. ओके, थर्ड पॉईंट आहे टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे बघा, ऑल सर्व्हिस रिक्वायर्स सम फॉर्म ऑफ टेक्नॉलॉजी. कुठलीही तुमची सर्व्हिस असू देत त्याला काय असते, टेक्नॉलॉजीची किंवा टेक्नॉलॉजीची एका फॉर्मची गरज असते. ओके, इन ऑर्डर टू डिलिव्हर, जर तुम्हाला सर्व्हिसेस डिलिव्हर करायच्या असतील, जर तुम्हाला सर्व्हिसेस डिलिव्हर करायच्या असतील तर तुम्हाला टेक्नॉलॉजीची किंवा टेक्नॉलॉजी एका फॉर्मची गरज असते. ओके, काय असतं, टेक्नॉलॉजी काय करत असते, तुमचं ज्या काय ऑनगोईंग प्रोसेसेस आहेत त्यांना मॅनेज करण्याचं काम टेक्नॉलॉजी करत असते. ओके, फोर्थ पॉईंट आहे पीपल. पीपलमध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, पीपल आर द मोस्ट इम्पॉर्टंट अस्पेक्ट ऑफ सर्व्हिस ऑपरेशन. People drive the demand for products and services. People are decision makers. It is people who manage the technology process and services. पीपल म्हणजे काय, तुमचं स्टाफ, तुमचे वर्कर्स, हा काय एक इंटिग्रल पार्ट आहे तुमच्या कंप्लीट सर्व्हिस ऑपरेशनचा. त्यांच्याशिवाय तुम्ही कोणतेही सर्व्हिस ऑपरेशन, कोणतीही टेक्नॉलॉजी, कोणत्याही प्रोसेस तुम्ही अप्लाय करू शकत नाही. म्हणून काय म्हटलंय, पीपलला त्याने काय म्हटलंय, डिसिजन मेकर्स म्हटलंय सर्व्हिस ऑपरेशनमध्ये. ओके, जे तुमचं सर्व्हिस ऑपरेशन असतं त्याच्यामध्ये पीपलना त्याने काय म्हटलंय, डिसिजन मेकर्स म्हटलंय. पुन्हा एकदा सांगतो, स्टार्ट टू एंड, सर्व्हिस ऑपरेशनच्या स्टार्टिंगला आपण काय बघितलं होतं, त्याची डेफिनेशन बघितली होती. सर्व्हिस ऑपरेशन काय सांगतं की तुमच्या प्रोसेसेस असतील, तुमच्या फंक्शन्स असतील, तुमच्या ऑर्गनायझेशनचे टूल्स असतील, याच्याबद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम सर्व्हिस ऑपरेशन करत असतं. त्याच्यानंतर आपण बघितलं सर्व्हिस स्कोप म्हणजे काय असतं. ओके, किंवा ITIL सर्व्हिस स्कोप ऑपरेशनचा जो स्कोप आहे त्याच्यामध्ये आपण 4 पॉईंट्स बघितले. सर्व्हिसेस कशाला म्हणतो, काय ज्या ऑनगोईंग ॲक्टिव्हिटीज असतात त्यांना आपण काय म्हणतो, ज्या सर्व्हिस ऑपरेशनमध्ये ज्या ऑनगोईंग ॲक्टिव्हिटीज असतात, ज्या ॲक्टिव्हिटीज थ्रू आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो त्याला तुम्ही काय म्हणता, सर्व्हिसेस असं म्हणता. ओके, मग त्या सर्व्हिसेस पॉईंटमध्ये असं त्यांनी पॉईंट सांगितलं होता, सर्व्हिस मॅनेजमेंट प्रोसेस काय असतं, ऑनगोईंग ॲक्टिव्हिटीज किंवा एक्झिक्युटिव्ह ॲक्टिव्हिटीज म्हणजेच काय असतं, सर्व्हिस मॅनेजमेंट प्रोसेस असतात तुमच्या. टेक्नॉलॉजी म्हणजे काय असते, इंटिग्रल पार्ट असतो कुठल्याही सर्व्हिस ऑपरेशनचा. त्याच्याशिवाय कोणताही तुम्ही मेन ज्या कन्सेप्ट आहेत, म्हणजेच तुम्ही कुठलीही टेक्नॉलॉजी कशासाठी यूज करता ऑपरेशनमध्ये, तर तुम्हाला ज्या वेगळ्या प्रोसेस आहेत त्यांना मॅनेज करण्यासाठी तुम्ही काय करता, टेक्नॉलॉजी यूज करत असता. आणि लास्ट पॉईंट होता तो म्हणजे पीपल. पीपल म्हणजे काय असं, पीपलला काय म्हणतात, डिसिजन मेकर्स म्हणतात. कारण ते काय करतात, कुठल्याही ऑर्गनायझेशनला ड्राईव्ह करण्याचं काम
आणि प्रोडक्टची डिमांड फुलफिल करण्याचं काम कोण करत असतं? पीपल करत असतात. तुमची टेक्नॉलॉजी चालवण्याचं काम असू देत, प्रोसेसेस चालवण्याचं काम असू देत किंवा सर्व्हिसेस चालवण्याचं काम असू देत, ते कोण करत असतं? पीपल करत असतात. ओके, मग त्याने नेक्स्ट पॉईंटमध्ये काय सांगितलंय बघा, सर्व्हिस ऑपरेशन कॅन रिड्यूस अनप्लॅन्ड लेबर अँड कॉस्ट फॉर बोथ IT बिझनेस, फॉर बोथ बिझनेस अँड IT. ओके, सर्व्हिस ऑपरेशन काय करतं? तुमची जी अनप्लॅन्ड लेबर आहे किंवा तुम्हाला अचानक लेबरची गरज लागते, हा जो काय पार्ट आहे हा काय करतो? रिड्यूस करण्याचं काम करतो. किंवा अचानकपणे जर तुम्हाला कुठला प्रॉब्लेम आला, ओके, किंवा अशा प्रॉब्लेम्स किंवा रिस्क मिनिमाइज करण्याचं काम करतो. त्याच्यामुळेच काय होते? अनप्लॅन्ड लेबर तुम्हाला लागत नाहीत आणि त्याच्यामुळेच काय होतं? कॉस्टही कमी होते तुमच्या कंप्लीट प्रोसेसची किंवा कंप्लीट ऑपरेशनची. ओके, आणि ते ऑपरेशन भले तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड असू देत किंवा तुमच्या ITच्या रिलेटेड असू देत. ओके, त्याच्यानंतरच्या पॉईंटमध्ये त्याने काय सांगितलं बघा, सर्व्हिस ऑपरेशन कॅन रिड्यूस द ड्युरेशन अँड फ्रिक्वेन्सी ऑफ सर्व्हिस आउटेजेस. ओके, म्हणजेच काय? तुमच्या सर्व्हिसला जेवढं जास्त ड्युरेशन लागेल किंवा तुमच्या प्रोसेसेसना जेवढं जास्त ड्युरेशन लागेल तेवढंच कसं असणार आहे? त्याची कॉस्ट वाढणार आहे. ओके, म्हणजेच काय? थोडक्यात तुमच्या टोटल जी फ्रिक्वेन्सी आहे किंवा तुम्हाला जो टाईम रिक्वायर्ड आहे तो मिनिमम टाईममध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन करणं. ओके, हे मेन एम असतं सर्व्हिस ऑपरेशनचं. ओके, म्हणजे थर्ड पॉईंटमध्ये त्याने काय सांगितलं बघा, इट प्रोव्हाइड ऑपरेशनल रिझल्ट अँड डेटा. तुम्हाला जर इफिशियंट ऑपरेशनल डेटा तुम्हाला पाहिजे असेल तर सर्व्हिस ऑपरेशन तर तुम्ही ऑपरेशनल रिझल्ट्स किंवा ऑपरेशनल डेटा तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. ओके, सर्व्हिस ऑपरेशन कॅन मीट द गोल्स अँड ऑब्जेक्टिव्स ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ सिक्युरिटी पॉलिसी. सिक्युरिटी पॉलिसीच्या रिलेटेड जे ऑब्जेक्टिव्स असतात किंवा गोल्स असतात ते तुम्ही अचीव करू शकता सर्व्हिस ऑपरेशनला फॉलो करून. ओके, नेक्स्ट त्यांनी पॉईंट दिला आहे सर्व्हिस ऑपरेशन फंडामेंटल्स. ओके, आपण सर्व्हिस ऑपरेशनचे बेसिक्स बघितले, सर्व्हिस ऑपरेशनचं स्कोप काय असतं बघितलं, सर्व्हिस ऑपरेशन काय काय करू शकतं हे आपण बघितलं. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे सर्व्हिस ऑपरेशन फंडामेंटल्स. पहिला त्यातलं पर्पज, गोल आणि ऑब्जेक्टिव्ह काय आहे सर्व्हिस ऑपरेशनचं. द पर्पज ऑफ सर्व्हिस ऑपरेशन इज टू प्रोव्हाइड व्हॅल्यू टू द बिझनेस. बिझनेसला व्हॅल्यू प्रोव्हाइड करणं हे सर्व्हिस ऑपरेशनचं फर्स्ट पर्पज किंवा फर्स्ट गोल तुम्ही बोलू शकता. ओके, सर्व्हिस ऑपरेशन शुड फोकस ऑन ओव्हरकमिंग चॅलेंजेस सच ॲज इट इज इझी टू quantify the cost of project but difficult to quantify what are the services cost well after 3 years. ओके, म्हणजेच काय? आत्ता जी सध्याची तुमच्या सर्व्हिसची कॉस्ट तुम्ही फाइंड आउट करू शकता तुम्ही सर्व्हिस ऑपरेशन थ्रू. ओके, तुम्ही तो ऑपरेशनल कॉस्ट किती आहे याच्यावरच डिपेंड करतं की तुमच्या प्रोडक्टची कॉस्ट किती असेल. समजलं तुम्हाला? मग ते फाइंड आउट करण्यासाठी किंवा ते तुम्हाला इझी पडू शकतं जर तुम्ही सर्व्हिस ऑपरेशन फॉलो केलात किंवा सर्व्हिस ऑपरेशनचे जे स्टँडर्ड्स आहेत त्यांना फॉलो केलात तर. ओके, त्याच्यानंतरचा नेक्स्ट आपला पॉईंट आहे तो म्हणजे ऑप्टिमाइज सर्व्हिस ऑपरेशन परफॉर्मन्स. ओके, त्या पॉईंटमध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा, सर्व्हिस ऑपरेशन इज ऑप्टिमाइज्ड इन 2 वेज. आता सर्व्हिस ऑपरेशनचं ऑप्टिमायझेशन कसं केलं जातं तर ते सर्व्हिस ऑपरेशनचं जे ऑप्टिमायझेशन असतं ते 2 वेजनी केलं जातं असं त्यांनी सांगितलं. ओके, पहिलं जे ऑप्टिमायझेशन असतं ते असतं लॉंग टर्म ऑप्टिमायझेशन आणि सेकंड ऑप्टिमायझेशन असतं ते म्हणजे शॉर्ट टर्म ऑप्टिमायझेशन. तर सर्वात फर्स्ट पॉईंट आहे लॉंग टर्म ऑप्टिमायझेशन. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे बघा, लॉंग टर्म इन्क्रिमेंटल इम्प्रूव्हमेंट बेस्ड ऑन इव्हॅल्युएटिंग परफॉर्मन्स अँड ऑफ ऑल सर्व्हिसेस ऑफ प्रोसेसेस फंक्शन आउटपुट्स ओव्हर द टाईम. ओके, म्हणजेच काय? लॉंग टर्म तुमचं जे ऑप्टिमायझेशन असतं ते कशावर असतं की तुमची इम्प्रूव्हमेंट कशी होते. ओके, तुमच्या परफॉर्मन्समध्ये झालेली इम्प्रूव्हमेंट हे चेक करणं हे काय असतं? लॉंग टर्म ऑप्टिमायझेशन असतं. ओके,
परफॉर्मन्स कसा आहे प्रॉडक्टचा त्याची टेस्टिंग केली जाते आणि त्याच्यामध्ये त्याच्या बेसिसवर तुमचं इम्प्रूव्हमेंट काय आहे हे ठरवलं जातं. दॅट इज युअर लॉंग टर्म ऑप्टिमायझेशन. आणि शॉर्ट टर्म ऑप्टिमायझेशन कशावर ठरवलं जातं, तर तुमची प्रोसेसेस असेल, त्याचे फंक्शन्स असतील, त्याच्या टेक्नॉलॉजीज असतील, याच्या बेसिसवर तुम्ही शॉर्ट टर्म ऑप्टिमायझेशन करता. समजलं. परफॉर्मन्स बेसवर जर तुम्ही ऑप्टिमायझेशन करत असाल तर त्याला लॉंग टर्म ऑप्टिमायझेशन ऑफ युअर सर्व्हिस ऑपरेशन असं म्हटलं जातं. ओके. कारण प्रॉडक्ट बनवून झालं, प्रॉडक्टच्या परफॉर्मन्स बघून तुम्ही त्याचं ऑप्टिमायझेशन करता. म्हणजे काय, लॉंग टर्म रिव्ह्यू तुम्ही देता त्याच्यावर. शॉर्ट टर्म रिव्ह्यू कशावर दिला जातो, ज्या ऑनगोईंग प्रोसेसेस आहेत तुमच्या प्रॉडक्ट बनवण्यासाठी, ज्या ऑनगोईंग प्रोसेसेस आहेत किंवा तुम्ही ज्या टेक्नॉलॉजीज, रिसेंट टेक्नॉलॉजी जे यूज करताय किंवा तुम्ही असे फंक्शन्स यूज करताय तुमच्या टेक्नॉलॉजीमध्ये, तुमच्या ऑपरेशनमध्ये, आणि त्यातला तुम्ही ऑप्टिमाइज करताय, दॅट इज युअर शॉर्ट टर्म ऑप्टिमायझेशन. ओके. हे झालं ऑप्टिमायझेशन ऑफ सर्व्हिस ऑपरेशन. नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा प्रोसेसेस विदिन सर्व्हिस ऑपरेशन. नेक्स्ट पॉइंट कुठला आपला, प्रोसेसेस विदिन सर्व्हिस ऑपरेशन. काय सांगितलंय बघा त्याने, कुठल्या कुठल्या प्रोसेस सांगितल्यात बघा. पहिला आहे इव्हेंट मॅनेजमेंट. पहिला पॉइंट आहे त्यातला इव्हेंट मॅनेजमेंट. इव्हेंट मॅनेजमेंट कशाला बोलतो बघा आपण, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस प्रोसेस इज टू मेक शुअर ऑल कॉन्फिगरेशन आयटम्स और सर्व्हिसेस आर मॉनिटर्ड कॉन्स्टंटली. इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये काय केलं जातं किंवा इव्हेंट मॅनेजमेंटचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे किंवा त्या प्रोसेसचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे की जे कॉन्फिगर्ड तुमचे आयटम आहेत किंवा तुमच्या कॉन्फिगर्ड ज्या सिस्टम आहेत त्या सिस्टमला कॉन्स्टंटली मॉनिटर करणं, हे इव्हेंट मॅनेजमेंटचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा प्रायमरी गोल आहे. समजलं. Also, it also filters and categorize the events in order to decide and appropriate actions. तुम्हाला तुमच्या कॉन्फिगर्ड आयटमच्या रिलेटेड किंवा कॉन्फिगर्ड प्रोसेसच्या रिलेटेड, सर्व्हिसच्या रिलेटेड जर तुम्हाला ॲप्रोप्रिएट डिसिजन किंवा ॲप्रोप्रिएट ॲक्शन्स घ्यायचे असतील तर तुम्ही काय करता, त्या प्रॉपर जे तुमचे सर्व्हिसेस आहेत त्यांना प्रॉपर कॅटेगराईज करता किंवा प्रॉपर फिल्टर करता, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक स्टेपसाठी वेगळ्या वेगळ्या ॲक्शन्स तुम्ही फॉलो करू शकाल. हे मेन ऑब्जेक्टिव्ह असतं इव्हेंट मॅनेजमेंटचं. ही पहिली प्रोसेस आहे सर्व्हिस ऑपरेशनमधली, इव्हेंट मॅनेजमेंट. सेकंड त्यातली प्रोसेस आहे ती म्हणजे इन्सिडेंट मॅनेजमेंट. तरी काय सांगितलं बघा इन्सिडेंट मॅनेजमेंटमध्ये, द पर्पज ऑफ इन्सिडेंट मॅनेजमेंट इज टू रिस्टोर द सर्व्हिस टू द प्रिव्हियस स्टेज ॲज अर्ली ॲज पॉसिबल. ओके. इन्सिडेंट मॅनेजमेंट म्हणजे काय, तुम्ही एखादी प्रोसेस तुमची ऑनगोईंग कंडिशनमध्ये आहे किंवा चालू कंडिशनमध्ये आहे आणि अचानक त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट झाला, मग ती कंप्लीट प्रोसेस पहिल्यासारखी पुन्हा रिस्टोर करणं. ओके. जितक्या लवकरात लवकर तुम्हाला पॉसिबल होईल तितक्या लवकरात लवकर ती कंप्लीट प्रोसेस पहिल्यासारखी रिस्टोर करणं, यालाच काय म्हणतात, इन्सिडेंट मॅनेजमेंट. म्हणजेच काय, एखाद्या प्रोसेस कॅरी आउट करताना एखादा इन्सिडेंट झाला, अचानक कुठली तरी घटना घडली जेणेकरून तुमची कंप्लीट प्रोसेस कोलॅप्स झाली, मग त्या कंप्लीट प्रोसेसला रिस्टोर करण्याचं काम मिनिमम टाईममध्ये किंवा लवकरात लवकर तुम्ही त्या कंप्लीट प्रोसेसला तुम्ही रिस्टोर करताय, याला काय म्हणतात, इन्सिडेंट मॅनेजमेंट म्हणतात. ओके. थर्ड त्यातली जी प्रोसेस आहे ती आहे प्रॉब्लेम मॅनेजमेंट. प्रॉब्लेम मॅनेजमेंटमध्ये काय सांगितलं बघा, दिस प्रोसेस deals with finding root cause of problem and prevent incident to occur again. एखादा इन्सिडेंट घडून गेला की त्याचं ॲक्च्युअल रिझन काय होतं, त्याचं ॲक्च्युअल रूट काय होतं, तो प्रॉब्लेम क्रिएट होण्यामागे ॲक्च्युअल रूट काय होतं हे फाइंड करण्याचं काम किंवा हे फाइंड केलं जातं प्रॉब्लेम मॅनेजमेंट या प्रोसेस थ्रू, जेणेकरून त्याच सेम रिझनमुळे पुन्हा आपल्याला कुठल्या तरी इन्सिडेंटला फेस करावं लागणार नाही याची काळजी घेतली जाते प्रॉब्लेम मॅनेजमेंट प्रोसेस थ्रू. ओके. थोडक्यात काय, प्रॉब्लेम मॅनेजमेंट प्रोसेसमध्ये काय केलं जातं, जो तुमचा इन्सिडेंट होऊन गेलाय त्याचं ॲक्च्युअल रूट काय होतं, त्याचं ॲक्च्युअल रिझन काय होतं हे फाइंड आउट करणं, हे प्रॉब्लेम मॅनेजमेंट प्रोसेस थ्रू फाइंड आउट केलं जातं.
फोर्थ प्रोसेस आहे तुमची रिक्वेस्ट फुलफिलमेंट. This process deals with handling requests such as change password, create new user and create new email ID etc. रिक्वेस्ट फुलफिलमेंट म्हणजे काय असतं, तुमच्याकडे जर तुम्ही IT सर्व्हरवर काम करत असाल तर तुमच्याकडे वेगळ्या वेगळ्या रिक्वेस्ट युजरकडून येत असतात. फॉर एक्झाम्पल युजरला पासवर्ड चेंज करायचा असतो, कधी कधी त्याचं लॉग इन आय डी त्याला काहीतरी प्रॉब्लेम येत असतो, किंवा नवीन लॉग इन एखादा क्रिएट करायचं असतं, नवीन युजर आय डी क्रिएट करायचा असतो, नवीन ईमेल आय डी क्रिएट करायचे असतात. तर या सगळ्या गोष्टी काय असतात, रिक्वेस्ट तुम्हाला युजरच्या एंडकडून तुम्हाला येत असतात. ओके, मग या सगळ्या प्रोसेसने हँडल करण्याचं काम कोण करतं, रिक्वेस्ट फुलफिलमेंटची प्रोसेस आहे किंवा त्याच्या रिलेटेड जे हँडलिंगचं काम असतं ते रिक्वेस्ट फुलफिलमेंट प्रोसेसमध्ये केलं जातं. फिफ्थ प्रोसेस कुठली आहे, तुमची ॲक्सेस मॅनेजमेंट. फिफ्थ प्रोसेस कोणती आहे, ॲक्सेस मॅनेजमेंट. आता ॲक्सेस मॅनेजमेंटमध्ये काय केलं जातं बघा, दिस प्रोसेस डील्स विथ ग्रँटिंग राईट्स टू ऑथराइज्ड युजर टू यूज द सर्व्हिस. ओके, ॲक्सेस म्हणजे काय, जो तुमचा ऑथराइज्ड युजर आहे त्यालाच फक्त ॲक्सेस प्रोव्हाइड करण्याचं काम काय केलं जातं, या प्रोसेस थ्रू दिलं जातं. ओके, म्हणजेच काय, तुमच्या ऑथराइज्ड युजरला जे राईट्स आहेत, ओके, ते राईट्स प्रोव्हाइड करण्याचं काम किंवा त्याला ॲक्सेस प्रोव्हाइड करण्याचं काम किंवा त्याला ॲक्सेस ग्रँट करण्याचं काम हे या प्रोसेस थ्रू केलं जातं. ओके, समजल्या 5 प्रोसेस कोणत्या होत्या, इव्हेंट मॅनेजमेंट होतं ज्याच्यामध्ये तुमच्या कॉन्फिगर्ड आयटमवर कॉन्स्टंटली मॉनिटर केलं जातं. इन्सिडेंट मॅनेजमेंट होतं, म्हणजे कंप्लीट प्रोसेस समजा एखादी कोलॅप्स झाली त्याला पुन्हा रिस्टोर केलं जातं अर्ली टाईममध्ये किंवा मिनिमम टाईममध्ये. थर्ड होतं प्रॉब्लेम मॅनेजमेंट. इन्सिडेंट घडला तुमच्याकडे एखादा, इन्सिडेंट तुमच्या प्रोसेसमध्ये एखादा झाला तर त्याचं रूट काय आहे किंवा त्याचं रिझन काय होतं हे फाइंड आउट केलं जातं. फोर्थ आहे रिक्वेस्ट फुलफिलमेंट, म्हणजे युजरच्या एंडकडून ज्या तुम्हाला रिक्वेस्ट येतात, ज्या क्वेरीज येतात त्या फाइंड आउट केल्या जातात. फिफ्थ ॲक्सेस मॅनेजमेंट, म्हणजेच काय, तुमच्या ऑथराइज युजरला ॲक्सेस मिळावा याच्या रिलेटेड किंवा याच्या रिलेटेड ज्या प्रोसेस असतात त्याच्या रिलेटेड जे काम असतात ते कोण करतं, ॲक्सेस मॅनेजमेंट करत असतं. तर बघा आजच्या लेक्चरला आपण काय बघितलं, सर्व्हिस ऑपरेशन म्हणजे काय असतं. ओके, सर्व्हिस ऑपरेशन म्हणजे काय असतं, तुमची जे कंप्लीट सर्व्हिस ऑपरेशन आहे त्याची स्टॅबिलिटी मेंटेन करण्याचं गायडन्स तुम्हाला सर्व्हिस ऑपरेशन थ्रू मिळत असतो. तुमच्या प्रोसेसेस कोणत्या कोणत्या आहेत, तुमचे फंक्शन्स काय आहेत, तुम्ही कोणती टेक्नॉलॉजी यूज करताय, तुम्ही टूल्स कोणते यूज करताय, ह्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम काय करत असतं, सर्व्हिस ऑपरेशन करत असतं. त्याच्यानंतर आपण कोणता पॉईंट बघितला होता, सर्व्हिस ऑपरेशनचे स्कोप कोणते कोणते आहेत. मग त्याच्यामध्ये सर्व्हिस काय असतं, सर्व्हिस मॅनेजमेंट प्रोसेसेस कोणत्या असतात, सर्व्हिस टेक्नॉलॉजी म्हणजे काय असतं आणि पीपल म्हणजे काय असतं, हे 4 पॉईंट आपण बघितले. त्याच्यानंतर सर्व्हिस ऑपरेशन काय काय करू शकतं, म्हणजे अनप्लॅन्ड लेबर कॉस्ट तुमची कमी करू शकते, तुमचं ड्युरेशन लागतं जे एखादा प्रॉडक्ट बनवण्यासाठी किंवा एखादा सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी जे ड्युरेशन लागतं ते ड्युरेशन कमी करू शकतं. ओके, तुम्हाला सिक्युर पॉलिसी प्रोव्हाइड करण्याचं काम सर्व्हिस ऑपरेशन करू शकतं. ओके, त्याच्यानंतर आपण सर्व्हिस ऑपरेशनचे फंडामेंटल्स बघितले, म्हणजेच काय, सर्व्हिस ऑपरेशनचं मेन गोल काय होतं हे आपण बघितलं. तर कुठल्याही बिझनेसला व्हॅल्यू प्रोव्हाइड करण्याचं काम काय करत असतं, सर्व्हिस ऑपरेशन करत असतं. त्याच्यानंतर सर्व्हिस ऑपरेशनचे जे ऑप्टिमायझेशनचा जे काही पॉईंट होता तो आपण बघितला. त्याच्यामध्ये लॉंग टर्म ऑप्टिमायझेशन असतं आणि शॉर्ट टर्म ऑप्टिमायझेशन असतं. लॉंग टर्म ऑप्टिमायझेशन कशा थ्रू दिलं जातं, तर प्रॉडक्टच्या किंवा सर्व्हिसच्या परफॉर्मन्सवरून लॉंग टर्म ऑप्टिमायझेशन कॅल्क्युलेट केलं जातं. आणि शॉर्ट टर्म ऑप्टिमायझेशन कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर तुमच्या ऑपरेशनची मध्ये कोणत्या कोणत्या प्रोसेसेस आहेत, त्याचं प्रॉडक्टचं फंक्शनिंग काय असेल, तुम्ही कोणत्या टेक्नॉलॉजी यूज करताय, ह्याला ऑप्टिमाइज करून तुम्ही काय करू शकता, तुमच्या प्रॉडक्टच्या किंवा सर्व्हिसची शॉर्ट टर्म ऑप्टिमायझेशन फाइंड करू शकता. ओके, त्याच्यानंतर आपण काय बघितल्या, वेगळ्या वेगळ्या सर्व्हिस ऑपरेशनमध्ये प्रोसेस असतात, त्या प्रोसेसेस कोणत्या कोणत्या असतात. त्यातलं इव्हेंट मॅनेजमेंट बघितलं, इन्सिडेंट मॅनेजमेंट बघितलं, प्रॉब्लेम मॅनेजमेंट बघितलं, रिक्वेस्ट फुलफिलमेंट म्हणजे काय असतं ते बघितलं आणि ॲक्सेस मॅनेजमेंट म्हणजे काय असतं ते बघितलं. जर लेक्चरमध्ये कोणताही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, थँक्यू.